ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जया जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. जरी तरी वनी धेनू आठवी वत्स नित्य जननी करी कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी लेकरू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू. प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्रीराम समर्थ. ओम नमो भगवते वासुदेव. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीमद भागवत शास्त्र रहस्य. कलियुगात सर्व मानव मात्राचे कल्याण व्हावे या हेतूने वेदव्यासांनी श्रीमद भागवत हे पुराण लिहिले आहे. समाजाला डॉक्टर इंजिनियर वकील यांची जशी गरज आहे तशीच समाजाची मूल्यात्मक आणि वैचारिक जडणघडण घडवणाराही वर्ग आवश्यक आहे. आमचे त्यात ऋषीमुनी साधू संत इत्यादी अग्रगण्य आहेत. त्यातच पहिले नाव येते ते वेदव्यासांचे. वेदव्यासांनी श्रीमद भागवतातून महाविष्णूचे चरित्र सांगून सर्व जगाला पावन केले आहे. श्रीमद भागवत हा उत्तम समाज प्रबोधन करणारा ग्रंथ आहे. श्री महाविष्णू म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा जो या जगाची उत्पत्ती स्थिती आणि संहार याचे कारण आहे. याचे स्वरूप सच्चिदानंद रूपी असून जो सकल दुःखांची निवृत्ती व परमानंद प्राप्ती करून देणारा आहे अशा श्रीकृष्ण परमात्म्यास आम्ही नमन करतो. महर्षी व्यासांनी ग्रंथाच्या प्रारंभी श्रीकृष्ण परमात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन करून त्याला नमस्कार केले. हा पहिला श्लोक म्हणजे मंगलाचरणाचा श्लोक आहे. मंगलाचरण म्हणजे आपण सर्व इतर चांगल्या गोष्टींचं आचरण करतो म्हणजेच मंगलाचरण. जय जयकार करतो भगवंताचा म्हणजे मंगलाचरण, आठवण करतो. तसेच परमेश्वराची 3 रूपे आहेत. 3 रूपे भागवतात सांगितली आहेत. पहिले रूप म्हणजे सत्रूप, दुसरं चित्रूप आणि तिसरं म्हणजे आनंद रूप. ह्यातूनच एक नवीन शब्द असा निर्माण होतो सच्चिदानंद. त्यामुळे सच्चिदानंद स्वरूप असं भगवंताचं स्वरूप मानलेलं आहे. सत म्हणजे सत्य, प्रगट रूपाने तो सर्वत्र आहे. या चराचर सृष्टीत भरला आहे तो परमात्मा परिपूर्ण सत्रूप आहे. परमात्मा फक्त एकमेव सत्य असून बाकी सारे मिथ्या आहे. सृष्टीच्या आधी पृथ्वीवर तो होता, आजही आहे, पुढेही प्रलयानंतर तोच एकटा राहणार. त्याला आदी नाही अंतही नाही. तो अनादी असा आहे. तो त्रिकालाधीत सत्य आहे.
म्हणून शास्त्र सांगते ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. चित्त म्हणजे चैतन्य स्वरूप जो जड नाही, नित्य आहे. आनंद म्हणजे ज्याचे स्वरूपच आनंदमय आहे. सर्व चराचर प्राणी मात्रांच्या हृदयात चैतन्य स्वरूपात राहून तो जगत कार्य करतो. आनंद तर तुमच्या आतच आहे. हा आनंद जीवनात कसा प्रकट करावा हे भागवत शास्त्र आपल्याला शिकवते. लोणी दुधातच असते, लोण्याप्रमाणे तूप सुद्धा दुधातच असते, तरीही ते आपल्याला दिसत नाही. परंतु दुधाचे दही करून ते घुसळले तर लोणी दिसते, लोण्यापासून नंतर तूप तयार होते. त्याप्रमाणे माणसाने भगवंताचे चिंतन करून मंथन केले तर त्यातून जो आनंद मिळतो तो म्हणजे परमानंद आहे. जीव ईश्वराचाच अंश आहे, तरी तो ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करीत नाही, म्हणून तो दुःखी आहे. त्याला खरा आनंद मिळत नाही. कुणी कसलाही जीव असो, शेवटी त्याला ईश्वरातच विलीन व्हावे लागते. श्रीकृष्ण परमात्म्यांना 16,108 बायकासोबत राहताना जो आनंद होता तोच आनंद द्वारका बुडताना यादव कुळाचा संहार होताना होता. याचा अर्थ श्रीकृष्ण परमात्म्याचा आनंद द्वारकेत किंवा राज्यात नसून श्रीकृष्ण परमात्मा स्वयं आनंद रूप आहे. प्रत्येक मनुष्यात 3 प्रकारचे ताप असतात. पहिला ताप म्हणजे आध्यात्मिक जरा, मरण, जन्म, शारीरिक पीडा आणि आजार. तर दुसरा ताप म्हणजे अधिभौतिक निसर्गाच्या अवकृपेमुळे घडणारे ताप. उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी, सुनामी इत्यादी रोगराई वगैरे, पूर, दुष्काळ. तर तिसरा ताप म्हणजे अधिदैविक मानसिक पीडा, पिशाच्य बाधा, पितृदोष आदी इत्यादी. या त्रिविध तापातून मुक्त करून परमानंदाची प्राप्ती करणारे श्रीकृष्ण हे परमात्माच आहेत. त्यांना आपण नमन करूया. महर्षी वेदव्यासांचे चरित्र आपण सुरुवातीला पाहू. नमस्ते भगवान व्यास सर्वशार्थार्थ कोविद ब्रह्मा विष्णू महेशाना मूर्ते सत्यवती सुत. ओम पूर्णमद पूर्णज्ञानाय विद्महे पूर्णानंदाय धीमहि तन्नो व्यास प्रचोदयात. हा व्यास गायत्री मंत्र आहे. 4 वेद, 18 पुराणे, अनेक उपपुराणे, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे इत्यादीची रचना करून मानवाच्या कल्याणासाठी प्रचंड ग्रंथसंपदा त्यांनी करून निर्माण करून ठेवली आहे. वेदव्यासांचा जन्म वसिष्ठ कुळातला. वसिष्ठांचा विवाह कर्दम देवहूतीची कन्या अरुंधती सोबत झाला. वसिष्ठ अरुंधतीपासून शक्तीपासून पराशर नामक पुत्र झाला आणि पराशर सत्यवती यांना जो पुत्र झाला तो म्हणजेच वेदव्यास होय. वेदव्यासांचा जन्म यमुना नदीच्या कृष्णद्वीपावर झाला, म्हणून त्यांना कृष्णद्वैपायन म्हणतात. तसेच बद्रिकाश्रमी शम्यप्राश आश्रमात जेथे बोरीचे वन होते तेथे त्यांनी तपसाधना केली, म्हणून त्यांना बादरायण सुद्धा म्हणतात. वेदव्यासांनी 17 पुराणे, उपपुराणे लिहिली, पण त्यांना शांती समाधान शेवटी मिळाले नाही. शेवटी नारदांच्या प्रेरणेने त्यांनी श्रीमद भागवताची रचना केली, तेव्हाच त्यांना समाधान लाभले. त्यामुळे भागवत कथेमधून समाधान मिळते. नारदांनी सांगितलेल्या 4 श्लोकांचा विस्तार करून त्यावर भाष्य करून 12 स्कंद, 335 अध्याय, 18,000 श्लोकांचे श्री महाविष्णूंचे अवतार चरित्र म्हणजे श्रीमद भागवत पुराण. व्यास विचारांचा अधिकारी कोण? तर ज्याला आपल्या जीवनाचे कल्याण साधायचे आहे तो व्यास विचारांचा अधिकारी आहे. यात जाती, वर्ण, भेद अजिबात नाही. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अशा सर्वांना भागवत शास्त्राभ्यासाचा अधिकार आहे. आपल्या हितासाठी जो जागा आहे तोच गीता भागवत श्रवण करून परमात्म्याचे अखंड चिंतन करतो. तोच खरा व्यास विचारांचा अधिकारी आहे. व्यासांचे विचार म्हणजे अध्यात्मज्ञान, तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान समजण्याकरिता काही साधनांचा पाठपुरावा करावा लागतो. याला शास्त्रात साधन चतुष्टय म्हणतात. कोणतीही इमारत बांधत असताना अगोदर तिचा पाया जसा पक्का घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. यात विवेक, वैराग्य, क्षमा आदी साधने, श्रद्धा, समाधान, तितिक्षा व मुमुक्षत्व या गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे. भागवत अभ्यासकाने प्रथम नित्यानित्य वस्तूंचा विवेक करावा. विवेक म्हणजे विचार वेळेवर करणे. परमात्मा नित्य आहे, तोच एक शाश्वत आहे. जगत अनित्य असून मिथ्या आहे, म्हणून मला फक्त नित्य असणारा, शाश्वत असणारा परमात्माच हवा. हा झाला विवेक.
तर अनित्य असा संसार, असे जगत, असे विषय हे नित्य नसून अशाश्वत आहेत, म्हणून त्यांच्यापासून अलिप्त राहावे. या अशा संसाराची, जगाची, त्यातील विषयांची अनासक्ती निर्माण व्हावी व नित्य तो भगवंत आहे त्याच्याकडे लक्ष लावावे. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. त्यालाच वैराग्य म्हणतात. दुसरे आपले मन व इंद्रिय बाह्य विषयाकडे धाव घेतात, म्हणून त्यांना खेचून आणावे व भगवंताकडे लावावे. याला शम दम साधना असे म्हणतात. आपण चूक केली नसताना कोणी जाच केला तर शांतपणे सहन करावा, याचे नाव तितिक्षा. वेदांवर, गुरुवर, संतांवर श्रद्धा ठेवावी. हर्ष विषाद न मानता आहे त्या स्थितीत सुखी मानावे. शेवटी कृष्ण भेटीची खरी तळमळ लागावी, याला मोक्ष म्हणतात. भागवताचे वैशिष्ट्य काय हे आपण जाणू. वेदव्यासांनी 18 पुराणे लिहिली, हे आपण आधीच पाहिलेलं आहे. या सर्व पुराणात सर्वात लोकप्रिय पुराण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. वेदव्यासांच्या अन्य पुराणांची नावे सामान्य जनांना ज्ञात नाहीत. अन्य पुराणांचा अभ्यास, अध्ययन करणारे लोक आहेत, पुष्कळ आहेत, पण केवळ त्या पुराणातल्या काही कथा, उदाहरणार्थ दाखला म्हणून श्रीमद भागवत निरूपणात सांगितली जातात. स्वतंत्रपणे एकाही पुराणावर निरूपण सामूहिकरित्या सप्ताह पारायण वगैरे केल्याचे उदाहरण नाही. श्रीमद भागवत कथा मात्र अनेक ठिकाणी केल्या जातात, म्हणून अन्य पुराणाच्या मानाने श्रीमद भागवत हे पुराण लोकप्रिय आहे. म्हणून या महापुराणाला पंचम वेद असे म्हणतात. वेदांमध्ये 4 वेद आपल्या सर्वांना माहीत आहे, तर हा पंचम वेद देखील याला भागवत पुराणाला म्हणतात. भागवत प्रवृत्ती मार्गाचा ग्रंथ आहे, सांसारिकांचा ग्रंथ आहे. परमार्थाचे 2 मार्ग आहेत, एक प्रकृती मार्ग आणि दुसरा निवृत्ती मार्ग. सामान्य नागरिक संसारिकांसाठी प्रवृत्ती मार्ग आहे, तर ज्ञानियांसाठी निवृत्ती मार्ग आहे. आम्ही घरदार, संसार, उद्योगधंदे सोडू शकत नाही. भागवत शास्त्र सांगते, निराश होऊ नका. सर्व घरदार, संसार त्याग करून जंगलात जाण्याची आवश्यकता नाही. संसार, गृहस्थाश्रम वाईट नाही, पण संसाराची आसक्ती वाईट, ती सोडा. देहाने संसारात राहा, पण मनाने मात्र परमेश्वराजवळच राहिलं पाहिजे. गोपिकांनी घर सोडले नाही, गोपी घरचा कामधंदा करीत. असं त्या कधी वनातही गेल्या नाही, तरीही त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. त्याचप्रमाणे आपले संतांचे चरित्रही आहे. गोरा कुंभार का कुंभाराचं काम करत नव्हता असं नाही. सावता माळी सुद्धा माळ्याचं काम करतच होता. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा वाण्याचे काम करीतच होते, तरी त्यांना भगवंत प्राप्ती झाली. याचप्रमाणे परमेश्वराजवळ जाण्यासाठी देहरूपाने नाही तर मनानेच देखील जायला हरकत नाही. न लागती सायास जावे वनावनात, सुखे येतो घरा नारायण. भागवत प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय साधून देणारा ग्रंथ आहे. श्रीमद भागवत सकल दुःखाची निवृत्ती करणारा व परमानंदाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ आहे. व्यास विचारांच्या मते दुःखाची 5 कारणे. पहिले कारण म्हणजे आपल्याला आपण कोण, या भूतलावर आपण काय जन्मलो, आपले कार्य काय, आपण काय करावे, काय करू नये याचे ज्ञान नसल्यामुळे आम्ही दुःखी आहोत. भागवताने स्वस्वरूपाची ओळख होऊन आमची दुःख निवृत्ती होते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला आपल्या स्वतःची ओळख निर्माण होते. दुसरा म्हणजे आपला अहंकार, आपल्या वासना, मीपणा हे दुःखाचे मूळ कारण आहे. भागवत श्रवणाने याही दुःखाची निवृत्ती होते. आम्ही मिथ्या जगाला सत्य मानून चिकटून राहतो, म्हणून दुःखी होतो. भागवतातून मिथ्या जगाचे ज्ञान होऊन दुःखाची निवृत्ती होते, म्हणजे दुःख शेवटी नष्ट होते. मरणाची भीती नष्ट होते आणि अतृप्त वासना नष्ट होऊन दुःखाची निवृत्ती होते. शेवटचा दिवस गोड कसा करावा हे भागवत शिकवते. रामायणात जीवन कसे जगावे हे कळते, तर भागवतात शेवटी मरण मंगलमय कसे करावे हे ज्ञान मिळते. ज्ञान, भक्ती, वैराग्याचा त्रिवेणी संगम म्हणजे भागवत आहे. म्हणून त्याचा अभ्यास करून ज्ञान, भक्ती, वैराग्य वाढले. ज्ञान म्हणजे काय हे आधी जाणून घेतलं तर ज्ञानाचे एकूण 3 प्रकार आहेत. स्वस्वरूपाचे ज्ञान, जगताचे ज्ञान आणि ब्रह्मज्ञान. स्वस्वरूपाचे ज्ञान म्हणजे मी कोण, माझा जन्म कशा करता झाला, मी काय करायला पाहिजे, या सर्वांचे ज्ञान म्हणजे स्वस्वरूपाचे ज्ञान. तर जगताचे ज्ञान हे दुसऱ्या प्रकारचे ज्ञान आहे.
ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. तरी मिथ्या जगाला चिकटून राहत दुःखी होणे, जगाबद्दल असलेले अज्ञान हेच दुःखाचे मूळ कारण मानतो. भागवत सांगते जग मिथ्या आहे, हे एक मायावी कोडा आहे, एक कूट प्रश्न आहे, जादू आहे, इंद्रजाल आहे. ही भगवंताची माया आहे. तर माया म्हणजे भ्रम, पण परमात्मा तर सत्य आहे. यांचं अस्तित्व त्रिकालाबाधित सत्य आहे. भगवंत सत्य असून त्याची परिचिती येत नाही, उलट जग सत्य नसून त्याची प्रचिती येते. यालाच भगवंताची माया म्हणतात. माया खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करते. ब्रह्मज्ञान हे तिसऱ्या प्रकारचं ज्ञान. या जगात फक्त परमात्माच सत्य आहे. हे ब्रह्म हा परमात्म्याचा सृष्टीचा उत्पत्तीच्या आधी होता, आज आहे, पुढेही राहणार आहे. तो सदा सर्वकाळ सर्वत्र विराजमान आहे. ठाई ठाई जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आहे. याचा ध्यास घेऊन जाणीवपूर्वक राहणे म्हणजे ब्रह्मज्ञान. भक्ती. भागवत हे भक्तीचे शास्त्र आहे. भागवताचा मुख्य विषय आहे श्रीकृष्ण भक्ती. भक्ती म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी असणारे पराकाष्ठेची प्रीती. भगवंताबद्दल जिव्हाळा, आपुलकी, आपलेपणा, भाव, श्रद्धा, विश्वास म्हणजे भक्ती. भक्तीमुळे भक्ताचे ईश्वराशी जवळचे नाते निर्माण होते. उठता बसता भगवंताचे नामोच्चार आपोआपच होते. नामाशिवाय आपण राहू शकत नाही. त्यामुळे मागे पुढे उभा राही सांभाळी आलिया आघात निवाराया अशी स्थिती होऊन जाते. भक्त भगवंत एकरूप होऊन जातात. हीच भक्तांची उच्चांक अवस्था होय. याची संसाराची आवड निवड, द्वंद्व, राग, द्वेष, दोष नष्ट होतात. विवेक, वैराग्य, शमदमादी इत्यादी साधन संपत्ती वाढते. तो सात्विक बनतो. पुढे त्याची वृत्ती परमेश्वर अनुभूती सहाय्यक होऊन त्याला आत्मसाक्षात्कारही होतो. तो वैराग्य. भागवत श्रवणाने वैराग्य वृत्ती वाढते. नरदेह हा भोग भोगण्यासाठी नसून आत्म उद्धारासाठी आहे. भोगापेक्षा त्याग श्रेष्ठ आहे. भोगात आसक्त होणे म्हणजे पशुबुद्धी होय. माता पिता भाऊ बहीण कन्या पुत्र इत्यादींचे नातेसंबंध जेव्हा जीव मनुष्य सोडून जन्म घेतो तेव्हा निर्माण होतात. जेव्हा तो देह सोडून जातो तेव्हा हे सर्व नष्ट होतं. म्हणून या सामुग्रीत जीव गुंतवणे म्हणजे बंधनात पडणे होय. म्हणून त्याविषयी ममता न बाळगता प्रभू सेवा करावी हे योग्य. वैराग्यामुळे परमार्थाचे उद्दिष्ट गाठता येते. नाथ महाराज सांगतात संसार एक कोडे आहे. संसारात कोड पक्षाप्रमाणे सोडवा. पक्षी जास्त काळ संसारात गुंतून राहत नाही. पिल्याला उडता आले की झाले. तसे या संसारातून मुक्ती मिळण्याचे सूत्र म्हणजे येताना मी काही बरोबर आणले नाही आणि जाताना काही बरोबर येणार नाही याचे सतत स्मरण ठेवून चिंतन करणे म्हणजेच वैराग्य होय. भागवत हा नरदेहाचे सार्थक करणारा ग्रंथ आहे. हा नरदेह फार कष्टाने प्राप्त होतो. 84 लक्ष योनीतून फिरता फिरता जेव्हा पाप पुण्य समांतर पातळीवर येते तेव्हा नरदेहाची प्राप्ती होते. त्यामुळे आपण सर्व आपल्याला पुण्यवान समजतो. हा नरदेह भगवंताला साध्य न करता परत गेला तर पुन्हा केव्हा मिळेल हे सांगता काही येत नाही. म्हणून शास्त्रकार सांगतात या नरदेहाने भगवत प्राप्ती करून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. भागवत हे महापुराण आहे. भागवताची 10 लक्षणे आहेत. भागवतात सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती, आश्रय इत्यादी. म्हणून श्रीमद भागवत हे महापुराण आहे. भागवत परंपरा. प्रथमतः साक्षात नारायणांनी ब्रह्मदेवास हे भागवत चतुश्लोकात सांगितले. ब्रह्मदेवाने नारदाला आणि शेवटी नारदांनी व्यासांना आणि व्यासांनी त्याचा विस्तार 18,000 श्लोकात करून ही संपत्ती आपला उत्तराधिकारी या न्यायाने शुकाचार्यांना शिकवली. दुसरी परंपरा, ज्यावेळी नारायणांनी ब्रह्मदेवास हे भागवत सांगितले त्यावेळी शेषांनी श्रवण केले. शेषापासून सनत कुमारांना मिळाले आणि त्याचेपासून सांख्यायन, त्यांच्यापासून पराशर ऋषी, बृहस्पती, पराशर ऋषींपासून मैत्रेय, मैत्रेयापासून विदुर अशा साक्षात नारायणापासून अलौकिक परंपरेने प्राप्त झालेले आहे. भागवतात सर्व काही अलौकिक आहे. श्रीमद
भागवत कथा प्रारंभ। नैमिष्ये निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादय सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्त्र सममासत। साधारणतः श्री कृष्णावतार संपण्यापूर्वी पण कलियुगाच्या प्रारंभीची कथा आहे। नैमिषारण्यात 88,000 ऋषींनी व शौनकादी वैकुंठ प्राप्ती व्हावी यासाठी 1000 वर्ष चालणारे ज्ञानसत्र प्रारंभ केले। त्यावेळी रोमहर्षण पुत्र व्यासांचे शिष्य सूतजी यांनी सकल शास्त्र व पुराणांचा अभ्यास व्यास महर्षींकडे बसून केला। तो सूत मुनी या ठिकाणी नैमिषारण्यात आले। त्यावेळी तेथे जमलेल्या सर्व ऋषींनी त्यांचे स्वागत केले व त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शौनकांनी त्यांना प्रश्न विचारला, आता द्वापार युग संपून कलियुगाचा प्रारंभ होत आहे। या कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परम कल्याण होईल असे साधन कोणते? आपण अनेक ग्रंथांचे वाचन केले, त्यातून जीवाचे कल्याण करणारे सुलभ व सोपे साधन कोणते ते सांगा। कलियुगात आयुष्य कमी, लोक आळशी अशा अनेक प्रकारच्या विकारांनी विघ्नांनी घेरले जाते। अशा प्रकारे त्यांना जास्त काळ एका आसनावर बसता येणार नाही। कलीच्या प्रभावामुळे त्यांना अध्यात्माची देखील आवड राहणार नाही। अशा सर्वसामान्यांकरिता सारासार विवेक, योग्य कर्म कोणते, अयोग्य कर्म कोणते, पाप पुण्य कोणते, या सर्व गोष्टींचा विवेक प्रत्येक व्यक्तीच्या मनात असला पाहिजे। तो वाढला पाहिजे। तो कसा वाढेल? मोह दूर होऊन लोक सुखी होतील हे सांगावे। सूत म्हणाले, तुम्ही केलेल्या विनंतीनुसार कलियुगात त्रिविध तापापासून मुक्त करून परमानंदाची प्राप्ती करून देणारे श्रीमद भागवत पुराण हे मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही चांगला प्रश्न विचारलात। कलियुगातील सर्व जीवांचे कल्याण करणारा हा प्रश्न आहे। श्रीमद भागवत हे वेदतुल्य असून ते महाविष्णूंचे चरित्र आहे। महर्षी व्यासांनी ते रचलेले असून वेद व उपनिषदांचे सार काढून तयार केलेले आहे। राजा परीक्षित गंगाकिनारी प्रायोपवेशनाला बसला असता शुकमुनींनी त्याला भागवत सांगत असताना मी जे ऐकले, त्याचे अध्ययन केले, तेच भागवत मी तुम्हाला सांगणार आहे। ब्रह्मांडाची उत्पत्ती व प्रमुख अवताराचे वर्णन। सूत म्हणाले, भगवंताने प्रथमतः ब्रह्मांड उत्पन्न करण्याच्या हेतूने महातत्व दिवापासून 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, 5 महाभूते व 1 मन अशी 16 कलांनी युक्त सगुण रूप धारण केले, ज्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले। या ब्रह्मदेवादीच्या मदतीने विष्णू भगवंतांनी धर्माची स्थापना केली व जीवांचा उद्धार करण्यासाठी 24 अवतार धारण केले। परमात्मा आपल्या मायेने ब्रह्मांडाची कशी उत्पत्ती करतो याचे वर्णन भागवतात आले आहे। पूर्वी नारदाने ब्रह्मदेवांना ब्रह्मांड उत्पत्ती बाबत विचारले असता ब्रह्मदेव म्हणाले, मी ज्या महाविष्णूंचे चिंतन करतो ते आपल्या सर्वांच्या अंतर्यामी आहेत। तेच या साऱ्या विश्वाचे स्वामी आहेत। या कृष्ण परमात्म्यांच्या अधीन राहून मी त्यांच्या आदेशाने हे जग निर्माण करतो। त्यावेळी ब्रह्मदेवाने विष्णू परमात्म्याकडून ऐकलेले चतुश्लोकी भागवत नारदांना सांगितले। पुढे नारदांनी व्यास महर्षींना सांगितले आणि व्यासांनी या 4 श्लोकाचे विस्ताराने विश्लेषण करून 12 स्कंद, 335 अध्याय आणि 18,000 श्लोकात वर्णन केले। चतुश्लोकी भागवत हा भागवताचा मूळ गाभा आहे। ते 4 श्लोक व त्याचा अर्थ असा आहे, अहमे वासमे वाग्रे नान्यद यत् सत्सत परम पश्चादहम यदेतश्च यो वशिष्येत सौम्यहम। सृष्टीच्या अगोदर केवळ मीच, माझ्या व्यतिरिक्त स्थूल, सूक्ष्म किंवा या दोन्हीचे कारण अज्ञान तेही नव्हते। या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे। तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल। हृदयर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मानी तद्विद्वा दायमाते माया यथा भासो तथा तमः। ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने 2 चंद्राचा भास होतो, त्याप्रमाणे कोणतीही वस्तू नसून परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो, किंवा त्याप्रमाणे नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही, त्याचप्रमाणे आत्मा त्याची प्रचिती देत नाही, ती माझी माया समजा। यथा महंती भूतानी भूतेषु चेष्णु प्रविष्ठान्या प्रविष्ठानी तथा तेषु नतेष्वहम। प्राण्यांच्या 5 महाभूत रचित
लहान मोठ्या शरीरात आकाश आदी पंचमहाभूते ती शरीरे कार्यरूपाने दिसण्यासाठी म्हणून त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते. पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारण रूपाने ती असल्या कारणाने प्रवेश करत हे नाहीत. हे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला असे वाटते. पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेला नाही. एतावदेव जिज्ञासं तत्व जिज्ञासुना तन्मः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. हेच तत्व जिज्ञासू माणसाने अन्वय व्यतिरेकाने जाणावे. चतुश्लोकी भागवतातून हे आपण आता 4 श्लोक पाहिले. त्या चतुश्लोकी भागवतातून भगवंताने त्याचे स्वरूप, मर्यादा, रूप, गुण, कर्म वगैरे सर्वांचे परिमापन केले ते सांगितले आहे. या ब्रह्मांडाची म्हणजेच पृथ्वीची उत्पत्ती ही सूर्यापासून झाली. सूर्य एक तप्त गोळा होता. तो स्वतः भोवती फिरताना त्याचा एक भाग तुटून खाली पडला व थंड झाला. तीच पृथ्वी होय. सर्वव्यापी परमात्माने सत्व, रज, तम या 3 गुणापासून पंचमहाभूते, सर्व देवता, इंद्रिये अशी सृष्टी निर्माण केली. त्याने या भूतलावर लीला करण्यासाठी अनेकविध रूपात व्यक्त होण्याचा विचार केला. तेव्हा काल, कर्म, स्वभाव या 3 गोष्टींचा स्वीकार करून कालातून सत्व, रज, तम इत्यादी गुणांची निर्मिती केली. कर्मातून महत्त्वांची तर स्वभावातून अहंकाराची निर्मिती केली. या अहंकाराचे 3 प्रकार आहेत: सात्विक अहंकार, राजस अहंकार आणि तामस अहंकार. सात्विकापासून मन, राजसापासून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि तामस अहंकारापासून पंचमहाभूत. या सर्व तत्वातून 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, 5 पंचमहाभूते व 1 मन अशा 16 तत्वांनी एकत्र येऊन अंडाकृती शरीर तयार झाले. ते हजारो वर्षे पाण्यात पडून राहिले. त्याच परमात्म्याने प्रवेश करताना त्याची विराट स्वरूप ब्रह्मांड निर्माण झाले. असा परमात्मा ब्रह्मांडाला व्यापून उरला. हे विश्व म्हणजे त्याचाच आविष्कार नाही का? जगत ही त्याचीच लीला आहे. प्रलयानंतर पृथ्वी ही पाण्यात होती. त्या पाण्यावर नारायणाने, नार म्हणजे पाणी व आयन म्हणजे वास्तव्य, तर नारायणाने त्यावर वास्तव्य केले. नारायण बराच काळ निद्राधीन राहून निद्रेनंतर एकाकीपणाची जाणीव झाली. त्यांनी संकल्प केला, एकोहम बहुश्यामः, एकातून अनेकांची निर्मिती करून लीला करावी. म्हणून त्याने आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले. कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवाला तपश्चर्या करायला सांगून नारायणाने ब्रह्मदेवामार्फत 84 लाख योनी निर्माण केल्या. विश्वनिर्मिती करणारा परमात्मा हा कुंभारच आहे. कुंभार जसा माती, पाणी, आकाश, वारा एकत्र करतो, त्याप्रमाणे एकत्र करून जो घट तयार करतो, तसा ब्रह्मदेवाने परमेश्वराच्या आज्ञेनुसार पंचमहाभूतापासून देहरूपी घट निर्माण केले. या घटात माती हे तत्व आहे, तसेच देहरूपी घटात परमात्मा हे तत्व आहे. अशा ब्रह्मांडाची निर्मिती करून परमेश्वराने 24 अवतार धारण केले. ते असे: एक पहिला अवतार म्हणजे सनंदन, सनातन व सनत कुमार. दुसरा अवतार वराह, नारद, नरनारायण, कपिल, दत्तात्रेय, यज्ञ, ऋषभदेव, पृथु, मत्स्य, कूर्म, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, व्यास, श्रीराम, बलराम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि कलिक. या अगोदरचे 23वा हरी व 24वा हयग्रीव हे 2 अवतार मिळून 24 अवतार तयार झाले. महर्षी व्यासांचा असंतोष बघा. महर्षी व्यासांनी 4 वेद, 17 पुराणे, अनेक उपपुराणे लिहून लोकांच्या कल्याणासाठी आपली संपूर्ण ज्ञानशक्ती पणाला लावली, तरी त्यांच्या मनाला संतोष मिळाला. ज्या कार्यासाठी अवतार घेतला ते कार्य पूर्ण झाल्यासारखे त्यांना वाटतच नव्हते. एवढं तिथे नारद आले. नारदांनी व्यासांना नाराज का, चिंताक्रांत का म्हणून असा प्रश्न विचारला. असा प्रश्न विचारला असता व्यासांनी सांगितले, मी एवढी शास्त्रे, पुराणे, तत्वज्ञानांची ग्रंथरचना केली, पण मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटत नाही, समाधान काही नाही, माझे मन अस्वस्थ आहे. तेव्हा नारद म्हणाले, हे महर्षी, आपल्या ग्रंथातून सर्व काही लिहिले, पण भगवंताचे निर्मल यशोगान केले नाही, म्हणून तुमच्या मनात समाधान नाही.
ज्या कर्माच्या योगाने परमात्मा प्रसन्न होत नाही ते सारे व्यर्थ आहे. निष्काम भक्ती करणाऱ्या परमहंसांना, प्रापंचिकांना व भगवंतांना आवडणारा भक्ती मार्ग व त्यातून महाविष्णुरूपी श्रीकृष्णाचे चरित्र आपण लिहिले नाही म्हणून तुम्ही असमाधानी व असंतुष्ट आहात. भगवत भक्तीरहित असणाऱ्या पुराणातून साधकांना मोक्ष कसा प्राप्त होईल? जगाच्या कल्याणाकरिता आपला अवतार आहे म्हणून तुम्ही सामर्थ्य संपन्न अशा परमात्म्याचे चरित्र कथन करा. व्यासांनी जोपर्यंत भागवत लिहिले नाही तोपर्यंत शांती मिळाली नाही. कलियुगात कृष्णकथा व कृष्ण नामस्मरणाशिवाय उद्धाराचा दुसरा उपायच नाही. नारदांनी सांगितले त्याचे महत्त्व आणि अनुभूती म्हणून त्यांनी आपल्या पूर्वजन्माची कथा व्यासांना ऐकवली. श्रीकृष्ण चरित्र ऐकण्याने, कृष्णभक्ती केल्याने, सत्संगाने जीवनाचे कसे सार्थक होते हे त्यांनी पटवून दिले. नारद म्हणाले, मी पूर्वजन्मात गंधर्व होतो. माझ्या हातून कृष्णभक्ती घडली नाही, त्या महाविष्णूची सेवा झाली नाही. परिणामी दुसऱ्या जन्मात मी दासीपुत्र झालो. मी 7-8 वर्षाचा असताना माझे वडील वारले. माझी आई दासीचे काम करत होती. आई ज्या ब्राह्मणाच्या घरी काम करत होती तेथे काही साधू चातुर्मासानिमित्त राहण्यास आले. त्या साधूंची सेवा करण्याची मला संधी मिळाली. खरं म्हणजे मी त्या गावातील उन्हाळ मुलांबरोबर खेळत होतो. परंतु माझ्या भाग्याचा उदयकाल आला आणि महापुरुषांचा सत्संग घडला. ते दररोज 2 वेळा श्रीकृष्ण चरित्रावर प्रवचन करायचे. ते श्रीकृष्ण चरित्र ऐकून माझ्या मनात कृष्णभक्तीची इतकी गोडी निर्माण झाली. माझे खेळणे बंद झाले. मी कृष्ण कथेतच राहिलो. मी गुरुजींची सेवा करू लागलो. गुरुजी उठण्यापूर्वी मी त्यांना तुळशी, फुले, पत्र पूजा करण्यासाठी सर्व विधी आणून देत असत. गुरुदेव प्रेमाची मूर्ती होती. त्यांनी माझे नाव हरिदास ठेवले. शेवटी माझी कृष्णभक्ती पाहून गुरुजींनी मला 12 अक्षरी मंत्र दिला. तो मंत्र म्हणजे असा, ओम नमो भगवते वासुदेवाय. माझे सारे विकार नष्ट झाले. माझे चित्त शुद्ध झाले. मला कृष्णभक्तीची गोडी लागली. अध्यात्मात नाम चिंतनात मी रमू लागलो. 4 महिने चातुर्मास संपला. गुरुदेवांची गाव सोडून जाण्याची वेळ आली. मी गुरुजींना म्हटले, मला तुमच्या सोबत नाही. मी तुमची सर्व कामे करेन, तुमची सेवा करेन, माझी उपेक्षा करू नका. मला कृष्णभक्तीची गोडी लागली आहे. पण गुरुजींनी माझ्या ललाट रेषेवर विधी लेख वाचून म्हटले, तू अजून तुझ्या आईच्या ऋणातून मुक्त झाला नाही. तू आईला सोडून येऊ नकोस. तू जर आईला सोडून आला तर तिच्या ऋणासाठी ते फेडण्यासाठी तू परत तिच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. नारद म्हणाले, गुरुदेव तुम्हीच प्रवचनातून सांगितले, जो परमार्थात विघ्न आणतो तो शत्रू समजावा. माझ्या आईमुळे माझ्या सत्संगात विघ्न येत आहे असे मला वाटते. मीराबाईंना असा त्रास झाला. त्यांनी तुलसीदासजींना असाच प्रश्न विचारला. तेव्हा तुलसीदासजींनी उत्तर दिले, जे रामकृष्णाची भक्ती करत नाहीत असा जरी सख्खा भाऊ बाप असेल तरी त्याचा त्याग करावा. हे ऐकून मीराबाईंनी मेवाड सोडून वृंदावनला आले. गुरुदेव म्हणाले, आईची तुलना पिता, बंधू यांच्याशी होऊ शकत नाही. आई म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आहे. जन्म देते म्हणून ती ब्रह्मदेव आहे. पालन पोषण करते म्हणून ती श्री विष्णू आहे. तर आपल्यावर उत्तम संस्कार करणारी ती महेश आहे. आई म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेशाचे रूप आहे. परमात्मा सर्व जाणतो. तुझी आई जर तुझ्या भक्तीत विघ्न आणीत असेल तर भगवंत कोणत्याही लीला करतील. शक्य आहे की भगवंत तुझ्या आईला उचलून नेतील किंवा तिच्या बुद्धीत सुधारणा घडवतील. म्हणून तू घरी राहून भगवंताचे सतत चिंतन कर. गुरुदेव निघून गेले. मला खूप दुःख झाले. पण मी आईचा अनादर केला नाही. कारण मी आईची काठी तर आई माझी छत्री होती. म्हणून आईजवळ राहून नामस्मरण आणि भगवंताची भक्ती करत राहिलो. असे होताच एक दिवस आईला गाईच्या गोठ्यात साप चावला. तिचे प्राणोत्क्रमण झाले. प्रभूने कृपा केली असे मला वाटले. अशा प्रकारे मी मातृऋणातून मुक्त झालो. पुढे घरातील सामानाची विल्हेवाट लावून आईची अंत्येष्टी संस्कार व इतर क्रियाकर्म पूर्ण करून मी घरातून आणि गावातून बाहेर पडून उत्तरेकडे वाटचाल करू लागलो. भगवंताचे चिंतन करत 12 वर्ष तीर्थभ्रमण केले. त्यानंतर एक पिंपळाच्या झाडाखाली कृष्णचिंतन करताना कृष्ण परमात्म्याच्या मनोहर स्वरूपाचे झाकी दर्शन झाले. पण काही क्षणातच श्रीकृष्ण अंतर्धान पावले. व्याकुळ अवस्थेत मला आता परत कृष्ण दर्शन व्हावे
म्हणून आटोकाट प्रयत्न करू. तेव्हा आकाशवाणी झाली, अरे बेटा, तुझ्या मनात सूक्ष्म वासना शिल्लक आहेत. या जन्मात पुन्हा तुला माझे दर्शन होणार नाही. तुझ्या हृदयात माझा प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत व्हावी म्हणून मी माझी झलक दाखवली. तू चिंतन करत करत हा मलिन देहाला सोडून दे. पुढील जन्मात तू माझा पार्षद होशील. तसेच झाले. पुढे प्रलयानंतर मी ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून जन्माला आलो. श्रीकृष्ण कथेने माझे जीवन समृद्ध झाले. भिल्लांच्या मुलांबरोबर खेळणारा उन्हाळ मुलगा मी सत्संगाने देवर्षी झालो. आता मी केव्हाही भगवंताचे दर्शन करू शकतो. त्यांनी दिलेल्या विना व चिपळा घेऊन नारायण नारायण जपगान करत त्रैलोक्यात भ्रमण करत राहतो व मला तिन्ही जन्माचे स्मरण या जन्मात आहे. अशी भगवत कृपा माझ्यावर झाली. तेव्हा आपण असे भगवंत लीलेचे वर्णन करा की ज्या योगाने श्रोत्यांच्या हृदयाला कृष्ण भक्तीचा पाझर फुटेल व सर्वांच्या हृदयात श्रीकृष्ण प्रेम जागृत होईल. आणि ते तुम्हाला सहज शक्य आहे. तुम्ही ध्यान धारणा कराल तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर भगवंताच्या लीलांचे दर्शन होईल. ते तसंच तुम्ही लिहून काढा म्हणजे तुम्ही कृतकृत्य व्हाल. तुम्हाला जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान मिळेल. इतके सांगून नारद नारायण नारायण असा जप करत उत्तरेकडे निघून गेले. मग व्यासांनी सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर शम्याप्रास नावाचा एक आश्रम आहे. त्याच्या चारी बाजूंनी बोरीचे सुंदर वन आहे. त्या आश्रमात बसून त्यांनी मन एकाग्र केले. ते त्रिकालदर्शी होते. त्यामुळे पुढे कलियुगात येणाऱ्या भविष्य काळाचेही त्यांना दर्शन झाले. पुढचा काळ फार भयानक येणार आहे. खून, मारामाऱ्या, बलात्कार, अनिती, पाश्चात्य संस्कृती अंधानुकरण, दुर्गुण, दुराचार वाढून समाज भ्रष्ट होईल. भ्रष्टाचार, महागाई वाढेल. रमा रमित असणारे अभक्षण करणारी संख्या वाढेल. दंभाचार वाढेल. कुलीन स्त्रिया पतिद्रोह करतील. कुमारी मातांचे प्रमाण वाढेल. वर्णसंकर होईल. आंतरजाती विवाह घटस्फोटाचे प्रमाण वाढेल. कामादी स्वैराचार वाढतील. मुले माता पितांना वृद्धाश्रमात पाठवतील. स्त्रिया मातृत्वाचा पवित्र हक्क नाकारतील. या सर्व व्याधींची व्यासांनी भागवत संहितेत रचना केली. शुकाचार्यांची जन्मकथा. भागवत संहिता तयार झाली पण हिचा प्रसार आणि प्रचार कोण करीत? तर व्यास तर वृद्धत्वाकडे झुकले होते. त्यांच्या मनात विचार आला की वैराग्य वृत्तीच्या महादेवाने माझ्या पोटी जन्म घेऊन या संहितेचा प्रसार करावा. सत्यसंकल्पाचा दाता शेवटी परमेश्वर. कौशिक संहितेत एक अशी कथा आली आहे. एकदा नारद महर्षी कैलास पर्वतावर आले. त्यांनी पार्वतीला महादेवांच्या गळ्यातील सुंड मालाची म्हणजेच कवट्यांची कथा सांगायला महादेवाला सांगा असे सुचवले. त्याप्रमाणे पार्वतीने हट्ट केला. महादेव म्हणाले, या कवट्या तुझ्याच आहेत. तुझे एवढे जन्म झाले, मी मात्र अजन्म आहे. मला ना जन्म ना मरण. शेवटी पार्वती म्हणाली, मला अमर होणारी कथा सांगा. महादेव पार्वतीला एकांत स्थळी अमरनाथ येथे घेऊन गेले. तेथे गेले आणि त्यांनी कथेस प्रारंभ केला. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याती हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हा श्लोक ऐकताच तेथे झाडाला असलेल्या खोप्यात एक मृत पोपटाचे अंडे होते. ते श्लोक ऐकताच हे भंग पावले. त्यातून पोपटाचे एक छोटेसे पिलू जन्मले. ते पिलू कथा ऐकू लागले. इकडे कथा ऐकता ऐकता पार्वतीला भाव समाधी लागली. हुंकार बंद झाला. कथा बंद होऊ नये म्हणून हुंकार त्या पोपटाच्या पिलाने दिला. कथा पूर्ण झाली. शंकर पाहतात तर पार्वती गाढ निद्रेत. मग हुंकार दिला कोण? शेवटी पाहतात तर पोपटाचेच पिल्लू आहे. शंकरांना राग आला. ते त्रिशूळ घेऊन त्या पिल्ल्याला मारायला धावले. पिल्लू तेथून उडाले. सरळ व्यासांच्या आश्रमात आले. महादेव तेथे त्यांचा पाठलाग करत आले. व्यासांची पत्नी हसत असताना ती सरळ तिच्या मुखातून गर्भात गेली. महादेवांनी व्यासांना सारा प्रकार सांगितला. तेव्हा व्यास काय म्हणाले असतील तर व्यास म्हणाले, त्याने तुमच्या मुखातून अमर कथा ऐकली, मग तो मरेल तरी कसा? तेव्हा महादेव खजिल झाले. व्यास म्हणाले, तुमचा कथा प्रपंच व्यर्थ न हो. आपण या शुकमुनीच्या रूपाने जगाला भागवताचे तत्वज्ञान सांगण्यासाठी माझ्या पोटी पुत्र रूपाने जन्माला या. आणि दैवयोगाने याच शुकाचार्यांनी व्यासांच्या पोटी जन्म घेतला. 16 वर्ष मायेचा प्रभाव नको म्हणून शुकाचार्य आईच्या गर्भात राहिले. 16 वर्षांनी बाहेर आले ते थेट जंगलात निघाले. व्यास मागे, शुक पुढे. जाता जाता एक तलावात अप्सरा स्नान करत होत्या. त्यांच्या समोरून नग्न अवस्थेत शुकाचार्य गेले, पण त्यांनी अंगावर वस्त्र देखील घेतलं.
पण त्याच्या मागे त्यांना हाक मारत जाणाऱ्या व्यासांना पाहून वस्त्र अंगावर घेतले. तेव्हा व्यास त्यांना म्हणाले, मी वृद्ध असून तुम्ही लज्जेने वस्त्र धारण केले, पण माझा तरुण मुलगा येथून जाताना तुम्ही वस्त्र का धारण केले नाही? तेव्हा त्या स्त्रिया म्हणाल्या, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आम्हाला स्पष्ट दिसले. ते परमहंस योगी विरक्त वृत्तीचे असून विदेही अवस्थेत होते. त्यांना स्त्री पुरुष हा भेदच नाही. विदेही अवस्थेमुळे ते सर्वत्र फक्त आत्माच पाहत होते हे आम्हाला कळले. तुमच्याजवळ अजून स्त्री पुरुष हा भेद आहे म्हणून तुम्ही आम्हाला हा प्रश्न शेवटी विचारला. कौरव पांडवांचे यादवी युद्ध. परीक्षिताचा जन्म आधीपासून सुतानी कथा सांगण्यास प्रारंभ केला. महाभारतातील यादवी महायुद्ध धृतराष्ट्राचे 100 पुत्र व त्याचे 5 चुलत भाऊ म्हणजे पांडव यांच्यात झाले. धृतराष्ट्र पांडू दोघे भाऊ. थोरला धृतराष्ट्र जन्मांध म्हणून त्याचा धाकटा भाऊ पांडू हा शेवटी हस्तिनापूरचा राजा झाला. पण तो शेवटी अल्पायुषी ठरला. त्याला तरुणपणी मृत्यू आला. मग आंधळा धृतराष्ट्रच राजा झाला. 5 पांडवांचे काही काळ पालन पोषण धृतराष्ट्राने केले. पांडूच्या व धृतराष्ट्राच्या मुलांना गुरु द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या शिकवून क्षत्रिय युद्धात निष्णांत केले. पितामह भीष्मांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. धृतराष्ट्राचा थोरला मुलगा दुर्योधन पांडवाचा द्वेष करीत असे. त्याने पांडवांच्या हत्येचा कट रचला. पांडवाची शालीन पत्नी द्रौपदीची विटंबना केली. द्यूत क्रीडेत त्यांची फसवणूक केली. पांडवांना राज्य गमवावे लागले आणि 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगायला लागला. कृष्ण परमात्म्याने शिष्टाई केली, पण शिष्टाई शेवटी फसली. दुर्योधनाने निक्षून सांगितले, युद्धाशिवाय सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे युद्ध निश्चित झाले. पांडवांकडून कृष्ण व कौरवांकडून कृष्णाची यादवी सेना होती. दोन्ही सैन्य समोरासमोर उभे होते. श्रीकृष्णाला मोह निर्माण झाला, अर्जुनाला मोह निर्माण झाला. भीष्माचार्य आमच्या कुळाचा सांभाळ करणारे, आमचा वंश वाढवणारे, ज्यांनी आमच्यासाठी नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन केले, त्यांना मी ठार मारू. भीष्माचार्य पूर्वजन्मीचे वसू, अष्टवसूपैकी एक व अष्टवसूंनी वसिष्ठांची कामधेनू पळवली म्हणून वसिष्ठांनी शाप दिला, मृत्यूलोकी तुमचा जन्म होईल. गंगा आणि शंतनू यांच्या पोटी त्या वसूंचा जन्म झाला. 7 वसू गंगेने पाण्यात सोडले आणि 8वे वसू देवव्रत उर्फ भीष्म. देवव्रत भीष्म मोठे झाले. आई वडिलांसाठी त्यांनी विवाह केला नाही. शंतनू व कोळी कन्या मत्स्यगंधा उर्फ सत्यवती यांचा विवाह करून दिला. स्वतः राज्याचा उपभोगही घेतला नाही व विवाहही केला नाही. पुढे शंतनूला विचित्रवीर्य व चित्रांग ही मुले झाली. यांचीच मुले धृतराष्ट्र व पंडू. या धृतराष्ट्र व पंडूची मुले कौरव पांडव युद्धासाठी समोरासमोर उभे राहिले. ज्या बाजूने भगवंत त्या बाजूने विजय ठरलेलाच होता. कौरवांच्या युद्धात सर्व योद्धे मारले गेले. भीम दुर्योधनामागे लागला. दोघं एका नदीकिनारी आले. तेथे भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली. दुर्योधन दुःखाने विवळत होता. इतक्यात तिथे अश्वत्थामा आला. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेऊन धनाला खुश करावे या हेतूने त्याने दुर्योधनापुढे प्रतिज्ञा केली व मी त्या रात्रीतून 5ही पांडवांची शिरे धडा वेगळी करीन अशी प्रतिज्ञा त्याने केली आणि 5ही मस्तके तुम्हाला दाखवीन. पांडवांच्या मृत्यूशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही आणि तुम्ही सुखाने मरणार नाही असे दुर्योधनाला सांगितले. पण देव तरी त्याला कोण मारे असे म्हणतात ते खरंच. झोपायच्या तयारीत असताना पांडवांना गंगेतीरी फिरायला चला असे कृष्ण म्हणाला आणि पांडवाचा कृष्णावर दृढ विश्वास. कृष्ण जे सांगत तेच पांडव करत. पांडव स्वतंत्र नव्हते, ते कृष्णाधीन होते. कृष्ण मुलांनाही फिरायला चला म्हणाला, पण ते मुलं काय आली नाही. पोर बुद्धीचीच ठरली. तुम्ही जा, आम्ही येणार नाही, आम्हाला फार झोप येते. शेवटी ती झोप काळझोपच ठरली. पांडव समजून द्रौपदीच्या 5ही मुलांची हत्या अश्वत्थामाने केली. ती मस्तके घेऊन दुर्योधनाला दाखवली. दुर्योधनाला हे आवडले नाही. तो म्हणाला, अरे रे, तू तर पांडव समजून द्रौपदीच्या बालकांचीच हत्या केली. माझा वैर पांडवांशी होता, त्या बालकांशी नाही. तू तर पांडवांचा वंश शिल्लक ठेवला नाहीस. हे भयंकर पाप आहे. लोक तुझी निंदा करतील म्हणून त्याने प्राण सोडला. त्या बालकांची माता द्रौपदी पुत्रांची निधन वार्ता ऐकून दुःखी झाली. ती म्हणाली, माझ्या 5ही मुलांना सद्गती मिळाली नाही. त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. अभिमन्यूला तर युद्धात वीरमरण प्राप्त झाले, त्याला वीरगती मिळाली. माझी मुलं मात्र अंत्यसमाधी साधक भगवंताचं नावही घेऊ शकले नाही. मग अर्जुनाने तर द्रौपदी पुढे प्रतिज्ञाच केली, ज्या नराधामाने हे कृत्य केली त्याचे मस्तक तोडून आण. तू त्या मस्तकावर पाय ठेवून स्नान करशील तेव्हा मला समाधान वाटेल.
असे म्हणून धनुष्य घेऊन तो रथात बसला. त्याने अश्वत्थामाचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या बांधून एकदा पशु दोरखंडाने बांधावा असे बांधून द्रौपदी समोर आणून भेटले. द्रौपदीने बांधलेल्या अवस्थेत गुरुपुत्र अश्वत्थामाला पाहताच नमस्कार केला व म्हणाली, याला मुक्त करा. हा गुरुपुत्र म्हणजे प्रत्यक्ष गुरु द्रोणाचार्यच आहे. अहो माता गौतमीची एकुलती एक संतान, याला मारू नका. पुत्र मृत्यूचं दुःख काय असतं याचा अनुभव मी घेत आहे. तो अनुभव माता गौतमीला येऊ नये म्हणून बरे याला मारून माझे मुलंही जिवंत होणार नाही. द्रौपदी दयेची क्षमेची देवता आहे. क्षमाशील क्षमायोग्य कोण तेही जाणते. 5 मुलांचा हत्यारा क्षमायोग्य आहे, पण चारित्र्यावर चिखलफेक करणारा दुर्योधन दुशासन क्षमायोग्य नाही. याचा अर्थ आदर्श पतिव्रता द्रौपदी भारतीय नारी आहे, आर्य ललना आहे, चारित्र्याला महत्त्व देणारी आहे. रामायणात सीता व महाभारतातील द्रौपदी या आर्य नारी होत्या. दोघींनी फार सहन केले. एकीने बोलून तर एकीने मौन राहून. द्रौपदी वाचाळ होती. तिच्या वाचाळपणामुळे महाभारत घडले, तर सीता ही मौन होती. तिच्या मौन राहण्यामुळे रामायण घडले. धर्मराजाच्या मते द्रौपदी म्हणाली ते योग्य आहे, पण भीमाला हे पटले नाही. भीम म्हणाला, ज्याने आताताईपणा केला, झोपेत बालकांचा वध केला, त्याला ठारच करा. अर्जुनापुढे द्विधा मनस्थिती. मारावे तर गुरुपुत्र वध व न मारावे तर प्रतिज्ञा मोडेल. शेवटी शास्त्राचा आधार घेऊन अर्जुनाने त्याच्या डोक्यावरचे केश ओपन करून त्याच्या डोक्यावर असणारा मणी काढून घेतला. त्याच्या मिशा काढल्या आणि त्याला धक्के मारून हाकलून दिले. शास्त्राने असे करणे म्हणजे ब्राह्मणाचा वधच करणे. नंतर पांडवांनी त्या 5 पुत्रांचा अंत्यसंस्कार केला. गंगातीरी तिलांजली अर्पण केली. दुसरे दिवशी श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला जाण्यासाठी रथावर आरूढ झाले. तोच अभिमन्यू पत्नी उत्तरासमोरून पळत आली. ती म्हणाली, देवा माझे रक्षण करा. तो तप्तमान बाण माझ्या दिशेने येत आहे. त्याने माझ्या पोटातील गर्भाची हानी होऊ नये. माझे भस्म झाले तरी चालेल, पण माझ्या पोटातील पांडवांचा वंश टिका. उत्तरा गर्भस्थ शिशूंचे रक्षण करणारी आदर्श भारतीय नारी आहे. उत्तरा एकीकडे आणि आजकालच्या मातृत्वाचा अधिकार नाकारणाऱ्या, भ्रूणहत्या करणाऱ्या स्त्रिया दुसरीकडे. लक्षात ठेवा, मातृत्व हे स्त्रीला मिळालेले वरदान आहे. कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं हे काम अश्वत्थाम्याचे आहे. त्याने द्रौपदीची 5 मुले मारली, त्याला जीवदान दिले, पण त्याने उपकाराचा बदला अपकाराने फेडला. दुष्टाने अपमान झाला समजून सर्व पृथ्वी पांडव विहित करण्याचा त्याने अट्टहास केला. पांडवावर त्याने 5 तप्तबाण व उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडले. जीवनात दुःख संकट आली की आप्तसुखियांपेक्षा श्रीकृष्णाला शरण जावे ही कुंतीची द्रौपदीची शिकवण उत्तराने देखील पाळली. श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने पांडवाच्या दिशेने येणारे बाण नष्ट करून ब्रह्मास्त्रापासून उत्तरेच्या गर्भाचे रक्षण केले. त्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला जायला निघाले. कुंतीचे हृदय भरून आले. तिला वाटले कृष्णाने द्वारकेत जाऊ नये. तिला वाटे परमात्मा 24 तास आपल्या सानिध्यात राहा. त्याचा विरह तिला सहन होत नव्हता. कृष्ण रथातून त्या रस्त्याने जात होते. त्या रस्त्यावर येऊन ती उभी राहिली. तिने कृष्णाचा साष्टांग रथ थांबवला. कृष्ण परमात्मा रथातून उतरले. कुंतीने साष्टांग नमस्कार केला. आश्चर्याने कृष्ण परमात्मा म्हणाले, आत्या मी तुझ्यापेक्षा वयाने लहान, तुझा भाचा, तू नमस्कार करू नकोस. कृष्ण म्हणाला, मी तुझा भाचा म्हणून नमस्कार केला नाही. आमच्यावर सदोदित उपकार करणारा तू परमात्मा आहेस. भगवंता, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहे. भीष्म प्रतिज्ञा तू शेवटी खोटी ठरवलीस. अर्जुनासाठी शस्त्र हाती घेतलं. उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. जरासंध वध तुझ्यामुळे झाला. दुर्योधन मांडीत कच्चा ठेवून भीमाकडून तू त्याचा वध करून घेतलास. अश्वत्थामा मारला गेला म्हटले नसते तर द्रोणाचार्यांचा वध, पांडवांचा विजय कधी शक्य झाला नसता. पांडव विजयी तुझ्यामुळे झाले. द्रौपदीचे रक्षणही तूच केले. देवा, एकच विनंती आहे, तू सदैव मला सुख दे, म्हणजे तुझे सदैव मला स्मरण राहील. दुःख जीवनात सत्ता, संपत्ती, ऐश्वर प्राप्त झाली की मनुष्य भगवंताला विसरतो. म्हणून कुंतीने आपत्ती, संकटाची, दुःखाची अपेक्षा केली. आम्ही मात्र दुःख नको म्हणतो आणि आले तर ते क्षणात दूर कर म्हणून भगवंताला विनंती करतो. भक्तजनों के संकट क्षणमें दूर करे. ओम जय जगदीश हरी. आमचे कबीरदास म्हणतात, सुखातच जर भगवंताचे स्मरण केले तर दुःखच होणार नाही. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय.
अरे सुखमय सुमिरन करे तो दुःख काय को होय. कुंतीची इच्छा भक्ती भाव पाहून भगवंताला भीष्माचार्यांचे स्मरण झाले. कुंतीचाही आग्रह होता, त्यामुळे ते परत हस्तिनापूरला आले. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे द्वारकेचा राणा पांडवाला. कुंतीला आनंद झाला. तिला वाटले माझा भगवंत माझ्यासाठी आला. अर्जुनाला वाटले माझा सखा म्हणून माझ्यासाठी आला. धर्माला वाटले मी नवीन राजा झालो, माझ्या मार्गदर्शनासाठी श्रीकृष्ण आले. द्रौपदीला वाटले कृष्णाचं बोट कापलं तेव्हा मी शालू फाडून चिंधी बांधली म्हणून तो आला. सुभद्रा म्हणाली मी काय मानलेली बहीण नाही, सख्खीच बहीण आहे म्हणून तो आला. पण कृष्ण आला खरा होता तो भीष्माचार्यांसाठी, भीष्माचार्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची. भीष्माचार्य इच्छामरणी होते. त्यांनी उत्तरायणात देह ठेवण्याचे निश्चित केले. देहत्याग करताना कृष्ण परमात्मा समोर असावा, प्राणत्याग करताना मुखातून गोविंद नाम निघून प्राण जावा, गंगा किनारी असावा, कृष्ण परमात्माने बासरी वाजवावी इत्यादी त्यांनी भगवंताला प्रार्थना केली. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बर हो, मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, बंसी की धून सुनाना जब प्राण तन से निकले. भीष्माचार्यांकडे भगवंत धर्मराजाला घेऊन आले. भीष्माचार्यांनी धर्मराजाला उपदेश केला, भगवंताची स्तुती केली. भीष्माचार्यांना शरपंजरी पडल्याचे दुःख हा त्यांचा प्रारब्ध भोग असल्याचे हे श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले. देह ठेवताना मुखातून कृष्ण नामाचा उच्चार करीत भगवंताला हात जोडले आणि प्राणत्याग केला. भीष्म पुण्यात्मा होते. पुण्यवानास उत्तरायणात सद्गती मिळते. श्रीमद भीष्माचार्यांचे निर्याण झाले. काही दिवस श्रीकृष्ण परमात्मा तिथे राहून द्वारकेस आले. द्वारकेत त्यांचे चांगले स्वागत झाले. परीक्षिताचा जन्म व राज्याभिषेक हे नंतर पुढे झाले. परीक्षितोऽथ राजेर्षे जन्म कर्म विलापनम संस्थाच पांडुपुत्राणाम वक्षे कृष्ण कथोद्यम. ज्यावेळी परीक्षित राजा मातेच्या गर्भात होता त्यावेळी ब्रह्मास्त्र तेजाने होरपळणाऱ्या या गर्भाने एक अलौकिक अशा दिव्य पुरुषास पाहिले. तो दिव्य पुरुष अंगठ्या एवढा असून हातात गदा घेऊन त्या गर्भाचे रक्षण करत होता. तो दिव्य पुरुष कोण असावा असा विचार तो गर्भ करू लागला. त्यानंतर सर्व ग्रह अनुकूल असताना उत्तरा प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. युधिष्ठिरास आनंद झाला. त्यांनी धौम्य कृपाचार्य ब्राह्मणाच्या हस्ते पुण्यवाहन करून जातकर्मी संस्कार केला. सोने गायी जमिनी दान केले. ब्राह्मणांनी त्याचे भविष्य वर्तवले. विष्णूने रक्षण केले म्हणून त्याला विष्णुव्रत म्हणतील. माझे गर्भात रक्षण करणारा तो दिव्य पुरुष कोण असावा असा तो विचार करून प्रत्येकाची तो परीक्षाच घे. म्हणून त्याचे नाव परीक्षिती होय. हा सर्व गुण संपन्न राजा असेल, खरे बोलणारा, दान धर्म करणारा, वंशाची कीर्ती वाढवणारा, दुष्टांचे निर्दालन करणारा राजा होय. हा मोठा भागवत भक्त होईल, पुष्कळ यज्ञ करेल, कलीचा निग्रह करेल व शेवटी ब्राह्मण मुलाने दिलेल्या शापाच्या योगाने तक्षक नावाच्या सर्पापासून आपला मृत्यू होणार हे जाणून तो तात्काळ राजवैभव सोडून श्रीहरींना शरण झाले. कौरव पांडवांचे युद्ध ज्यावेळी चालू होते त्यावेळी विदुर तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करत असताना श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून मैत्रेय ऋषींनी परमात्मा विषयक उपदेश विदुरास केला. तो उपदेश ऐकून विदुर व त्याची पत्नी कृष्णभक्त झाले. त्यांच्यात वैराग्य उत्पन्न झाले. विदुर हस्तिनापूरचे प्रधानमंत्री होते. ते दोघे कृष्ण परमात्म्याचे अनन्य भक्त होते. विदुर आणि सुलभा भगवंताचे नाम संकीर्तन करीत, परंतु त्यांना हे कळले नाही की त्यांच्या नावाचे हे कीर्तन करीत कोण. साक्षात त्यांच्या दारात उभे होते. भगवान आज विदुराच्या दारी उभे राहिले. दार उघडता पाहत असतात चतुर्भुज नारायण. आनंदाच्या भरात ते बसण्यास आसन देण्यास देखील विसरले आणि श्रीकृष्णाने दुर्योधनाच्या घरी भोजन न करता विदुरा घरच्या कन्या खाल्ल्या. विदुरांची विदुर नीती प्रसिद्धच आहे. त्यांनी महाभारतात वेळोवेळी दुर्योधनाला, धृतराष्ट्राला न्यायाच्या नीतीच्या गोष्टी सांगितल्या. त्यास विदुर नीती म्हणतात. कोण होते हे विदुर? हे विदुर दासीपुत्र होते. धृतराष्ट्राचे भाऊ होते आणि पूर्वजन्मीचे यमराज. मांडव्य ऋषींच्या शापामुळे त्यांना दासीपुत्र व्हावे लागले. ती कथा अशी आहे, एकदा मांडव्य ऋषी आपल्या आश्रमात तपश्चर्या करीत होते.
त्यावेळी काही चोर चोरी करून त्या आश्रमात आले. द्रव्य तेथेच टाकून लपून बसले. त्या चोरांचा मार्ग काढत राजसेवक तिथे आले. त्या सेवकांनी मांडव्य ऋषींना चोर समजून त्या चोरांबरोबर सोबत सुळावर दिले. चोर मेले, पण मांडव्य ऋषी आपल्या तपसामर्थ्यात जिवंत राहिले. राजाला कळले. त्यांनी येऊन ऋषींची माफी मागितली. नंतर या मांडव्य ऋषींनी यमधर्माला विचारले, माझ्या कोणत्या कर्मामुळे मला दुःख भोगावे लागले? पण यमधर्माकडून त्यांना समाधानकारक उत्तर काही मिळाले नाही. तेव्हा त्यांनी यमधर्माला शाप दिला, तुला क्षुद्र योनीत जन्म घ्यावा लागेल. तेच यमराज दासीपुत्र विदुर म्हणून पांडवांच्या वंशात जन्माला आहे. विदुरांनी अनेक उपदेश केले. विदुर नीती प्रसिद्ध आहे. विदुरांचा असा उपदेश, विदुरात 36 वर्षांनंतर तीर्थयात्रा करून हस्तिनापुरात आले. ते केवळ धृतराष्ट्र व गांधारीच उपदेश करण्यासाठी. विदुर धृतराष्ट्र गांधारीच म्हणाले, तारुण्यात ज्यांनी जास्त पाप केली त्यांना म्हातारपणी झोप येत नाही. तुम्ही म्हातारे झालात, काळ तुमच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे. आता तरी काही नामस्मरण करा, पुण्यकर्म करा, परमात्म्याची साधना करण्यासाठी घराबाहेर पडा. किती दिवस पांडवाच्या घरी राहून उपजीविका करणार? धृतराष्ट्र म्हणाला, पांडव माझे पुतणे आहेत, ते माझ्याशी चांगले वागतात, सेवा करतात. तेव्हा विदुर म्हणाले, अरे आज तुला पुतणे आवडू लागले? ज्यांना तू लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केलास, ज्यांच्या पत्नीचा तू अपमान केलास, ज्यांच्या राज्याच्या कपटाने अपहार केला, त्यांचे द्रव्य बुडवले, अशा पांडवांनी दिलेल्या अन्नावर आज तू जगशील काय? हा तुझा मूर्खपणा आहे. अरे हे गलित गात्र शरीर, हा जीर्ण झालेला देह सोडून नवीन देहात जाण्याची वेळ आहे. आता तरी शहाणे व्हा आणि परमार्थ करा. असो तर अशा प्रकारे धाकट्या भावाचा विदुराचा उपदेश ऐकून त्याच रात्री धृतराष्ट्र व गांधारी हिमालयाच्या दक्षिणे सप्त स्तोत्र तीर्थावर निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी धर्मराज युधिष्ठिर संध्या करून नित्यनेमाप्रमाणे राजमहालात आले. तेव्हा त्यांना तेथे धृतराष्ट्र, गांधारी, विदुर दिसले नाही. त्याने संजयाला विचारले. संजयाने सांगितले, मला माहिती नाही. एवढ्यात त्या ठिकाणी नारद आले. युधिष्ठिराने नमस्कार करून आसनावर बसवले, पूजा केली. त्यावेळी नारद म्हणाले, युधिष्ठिरा, तू कोणाविषयी दुःख करू नकोस, कारण सर्व जगत या परमेश्वराच्या अधीन आहे. संसार असार आहे. आपण सारे कठपुतळे आहोत. करता करविता तो परमेश्वरच. आपला कार्यभाग संपला की हे शरीर त्यागावे लागते. धृतराष्ट्र गांधारीचा कार्यभाग संपला. त्यांची देह त्यागाची वेळ जवळ आली आहे. आजपासून 5व्या दिवशी त्यांचे निर्वाण होईल. त्याकरिता ते हिमालयात दक्षिण दिशेला जेथे ऋषींचे आश्रम आहे तेथे गेले. तेथे तपश्चर्या करून देहत्याग करतील. आता कलियुगास प्रारंभ झाला आहे. तुझीही तीच गती होणार आहे. ते जात्याच तर तू सुपात आहेस. तुझा तू विचार कर. कृष्ण निजधामाला गेले. पुढे काळ फार वाईट येणार आहे. इतका वृत्तांत सांगून नारद मुनी स्वर्गलोकात निघून गेले. इकडे आप्तांचे कुशल विचारण्यासाठी व श्रीकृष्णाचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी धर्मराजाने अर्जुनाला द्वारकेत पाठवले. 7 महिने झाले तरी अर्जुन परतला नाही, म्हणून धर्मराजाला चिंता वाटला. तसेच अरिष्ट सूचक असे उत्पात व अपशकुन होऊ लागले. धर्मराज म्हणाला, भीमा, आपल्यालाही विपुल संपत्ती, सार्वभौम असे राज्य, शत्रूपासून विजय प्राप्ती हे सर्व श्रीकृष्णाच्या सहाय्यामुळे प्राप्त झाले. त्याच्याच अनुग्रहाने यज्ञ केल्यामुळे आपल्या स्वर्गादी लोक पण प्राप्त झाले. पण आता होत असलेले अपशकुन यांच्या वियोगाशिवाय होणे शक्य नाही. तेव्हा मला वाटते भगवान श्रीकृष्णांनी अनंत क्रीडा करण्यासाठी धारण केलेले मानव शरीर सोडण्याची तरी वेळ आली नसेल ना. ते बघ, माझ्या आकाशातून विद्युतपात होत आहे, भूमीवर भूकंप होत आहे, माझे वामांग स्फुरण पावत आहे, तर माझे हृदय कंपायमान झाले. इतके सांगत असताना समोरून अर्जुन परत आल्याचे धर्मराजाला दिसले, पण त्याचे मुख म्लानच होते. नेत्रातून अश्रुधारा वाहत होती. अर्जुन तसाच येऊन धर्मराजाच्या पायावर पडला व रडू लागला आणि म्हणाला, दादा, कृष्णाला आपण मुकला आहोत. त्याने मला फसवले. तो आपल्याला सोडून गेला. त्यामुळे मी निस्तेज झालो. माझा पराक्रम संपला. एका सामान्य गोपाने मला पराभूत केले, माझी शक्ती क्षीण केली. माझा सारा पराक्रम म्हणजे त्या शक्तिमान भगवंताची लीला होती. त्याने सर्व यादवात यादवी युद्ध घडवून पृथ्वीचा भार हलका करून तो निजधामाला गेला. श्रीकृष्ण निर्वाणाची बातमी ऐकून सर्व पांडवांनी स्वर्गरोहणाची निश्चिती. धर्मराजाने परीक्षिताला राजगादीवर बसवले. स्वतः भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती व द्रौपदीसह हिमालयात देहत्याग करण्यासाठी निघून गेले.
परीक्षित राजानंतर उत्तम प्रकारे राज्य करू लागला. त्याने उत्तराची कन्या इरावती सोबत विवाह केला. उत्तर म्हणजे त्या परीक्षित राजाचा मामा, त्याची कन्या म्हणजे इरावती याच्याशी परीक्षित राजाने विवाह केला. त्याला जन्मेजयादी 4 पुत्र झाले. त्याने 3 अश्वमेध यज्ञ केले. दिग्विजय प्रसंगी त्याने कलीचा निग्रह केला. एक दिवस त्याने पाहिले कली क्षुद्र असून त्याने राजाचा पेहराव केला होता. तो गायीला आणि बैलाला मारत होता. बैल 3 पायांनी लंगडा असून 1 पायावर उभा होता. गाय दुःखी होती. गाय म्हणजे पृथ्वी. पृथ्वी म्हणजे पृथ्वीवर राहणारे सात्विक सत्वगुणी लोक. धर्माचे 4 पाय म्हणजे तप, शौच, दया आणि सत्य ही धर्माची 4 रूपे आहेत. पैकी अधर्माचरणाने धर्माचे 3 पाय नाहीसे होऊन धर्म फक्त सत्य या एकाच पायावर उभा आहे. म्हणजे जगात फक्त 25% धर्म शिल्लक आहे. कली म्हणजे कलह, तमोगुणी रजोगुणी लोकांचे राज्य. कलीच्या राज्यात 25% लोक सत्वगुणी तर 75% लोक तमोगुणी रजोगुणी आहे. दुष्ट प्रवृत्तीच्या तमोगुणी रजोगुणी लोकांचा त्रास सत्वगुणी लोकांना होतोय. हे या युगाचे वैशिष्ट्य. सर्वत्र कलह, कुठेही शांती नाही. गल्ली घरात, गावागावात, राज्य देशात, आंतरराष्ट्रीय पातळीवर, जगात कुठेच शांतता नाही. सर्वत्र अशांतता. या काळात समाज शीघ्रकोपी, रागीट, आसुरी प्रवृत्तीचा निर्दयी झाला. द्वापार युगाचा अंत होताच ब्रह्मदेवासमोर कली प्रगटला आणि म्हणाला, आता भूमीवर माझं युग प्रारंभ होईल. मी भूतलावर जाऊन अशांतता निर्माण करणार. त्याने एका हातात जीभ तर दुसऱ्या हातात लिंग धारण केले. वेडेवाकडे हावभाव करत तो ब्रह्मदेवाला म्हणाला, माझ्या युगात कामवासना व रसना यांचेच प्राबल्य राहील. माझ्या काळात खाण्यावर, पिण्यावर, बोलण्यावर व कामावर नियंत्रणच राहणार नाही. लोकांना काय खावे, काय प्यावे, काय घालावे याचे भान राहणार नाही. कामवासनेच्या आहारी गेलेली माणसं कलहप्रिय सैतानी वृत्तीची होती. त्यांच्यातील ईश्वरी प्रेमाचा झरा बुजलेला असे. जीवघेणी वासना इथे फसफसत राहील. म्हणून या युगात दुःखाचे प्रमाण वाढले. लोक विलासी होते, पैशामागे धावून आले होते. म्हणजेच कली म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे तर एक ती वाईट प्रवृत्ती आहे. कलहाचे युग. या काळात तमोगुणी रजोगुणी वृत्तीचे प्राबल्य वाढल्यामुळे अन्याय, अत्याचार, क्रौर्य, द्वेष, हिंसा, जुगार, लुटमार, निर्दयी इत्यादी समाजातील दुष्ट प्रवृत्ती वाढीस लागली. या कलीपासून कुटुंबाचा बचाव व्हावा असे वाटत असेल तर देवाला आवडेल असे वागावे, म्हणजेच नामस्मरण करावे. राजाने कलीचा वध करण्यासाठी शस्त्र हातात धारण करताच परीक्षित राजाच्या पायावर मस्तक ठेवून कली त्यास शरण गेला. राजा म्हणाला, तुझ्यामुळे या जनतेत लोभ, दुष्टता, स्वधर्म, त्याग, दरिद्र, कलह, दंभ वाढेल. त्यामुळे सज्जनांना त्रास होईल. म्हणून तू माझ्या राज्यात राहू नको. कलीने विचारले, मग मी कुठे जाऊ? हे माझे तर युग आहे. पण सध्या युगाचा एक मोठा सद्गुण सुद्धा आहे. माझ्या युगात साधकाला कमी श्रमात फक्त नामस्मरणाने भगवत प्राप्ती होईल. सत्ययुगात अनेक वर्षांच्या ध्यानधारणेने, त्रेतायुगात यज्ञकर्माने, द्वापार युगात अर्चनाने जे फळ मिळत होते ते कलियुगात कमी काळात साध्या नामस्मरणाने मिळेल. तेव्हा राजाने त्याला 3 जागा दिल्या: द्यूतगृह, मद्यपानगृह, हिंसा होईल ते ठिकाण. थोडक्यात आजच्या काळानुसार सांगायचे झाले तर वाईन, विमन अर्थात कुमार्गी स्त्रिया आणि वेल्थ म्हणजे संपत्तीचा जुगार. व म्हणाला, तू आता रमी या 3 जागेत राहा. जेथे कलह असणार ते स्थान तुझे. पण एवढ्यावर कलीचे समाधान झाले नाही. म्हणून राजाने शेवटी सुवर्ण हे अजून एक स्थान कलीला राहण्यासाठी दिले. कारण या सुवर्णाच्या मोहापायी सर्व प्रकारचे विकार मनात घेऊन पापेही घडतात. परीक्षित राजाच्या आज्ञेप्रमाणे कली इतरत्र दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही आणि तोपर्यंत कलीला अधर्माचा प्रसारही करता येणार नाही. अशा प्रकारे धर्मपुरुषाचे 4ही पाय योग्य करून धर्माची स्थापना केली व आनंदात राज्यकारभार करू लागला. लोक धर्माने वागू लागले. समाज सुखी झाला. पुढे सूत सांगू लागले, परीक्षित राजाने कलीला ठार न करण्याची 2 कारणे. कलियुगात पुण्यकर्माचे फळ फक्त संकल्पानेच प्राप्त होते, तर पापकर्माचे फळ प्रत्यक्ष पाप केले तरच मिळते. थोड्याशा कालावधीत केवळ नामस्मरणाने मुक्ती मिळते. म्हणून कलीला ठार न करता फक्त त्याचा निग्रहच केला. एके दिवशी परीक्षित राजाला जिज्ञासा झाली
की माझ्या वडिलांनी ठेवलेल्या खजिन्यात काय आहे, कोशागारात किती धनसंपत्ती आहे हे पहा. शोधता शोधता त्याने एका पेटीत सोन्याचा मुकुट मिळाला. काही एक विचार न करता तो मुकुट त्याने डोक्यावर घातला. तो जरासंधाचा मुकुट भीमाने जबरदस्तीने आणला, म्हणून तो धन अनितीचे होते. धर्मराजाने त्याला कोणीही वापरू नये म्हणून पेटीत बंद करून ठेवले. अवैध मार्गाने आलेला तो सोन्याचा मुकुट परीक्षिताने डोक्यात घालताच परीक्षिताच्या बुद्धीत कलीने प्रवेश केला. सत्वगुणी असणारा परीक्षित तमोगुणी रजोगुणी झाला. त्याच्या वृत्तीत फरक पडला. खरं तर परीक्षित राजा अत्यंत सद्गुणी, संयमी, शांत, ऋषीमुनींचा आदर करणारा, त्यांना उपहार देणारा, अनुदान देणारा धर्मात्मा होता. पण कलीच्या प्रभावाने विपरीत वागू लागला. अहिंसावादी तत्वाचा राजा केवळ शिकार करणे म्हणजेच गलित गात्र एखाद्या प्राण्याची मृगया करायचा. राजाने शिकार करावी म्हणून शिकार करणारा असा हा महान भगवत भक्त सात्विक राजा. पण आज त्याने बेछूट पशुहत्या केली. त्याने अनेक तहान भुकेने व्याकुळ झालेले राजा शमीक ऋषीच्या आश्रमात आला. शमीक ऋषी तर ध्यानामग्न होते, त्यामुळे राजाचे स्वागत झाले नाही. राजाला राग आला. तो तेथून बाहेर पडला. त्याने आश्रमाबाहेर पडलेला मेलेला साप धनुष्याच्या टोकाने उचलून त्या ऋषींच्या गळ्यात घातला व आपल्या राजवाड्यात परत आला. राजा निघून गेल्यावर त्या ऋषींचा तेजस्वी पुत्र शृंगी नदीवरून परत आला. पाहिले व आपल्या पित्याचा घोर अपमान करून गळ्यात मेलेला साप घालणाऱ्या, लोकमर्यादांचे उल्लंघन करणाऱ्या राजास त्याने शाप दिला. आजपासून 7व्या दिवशी नागराज तक्षक दंश करील व त्याचा नाश होईल, असे म्हणून शृंगी बालक रडू लागला. ऋषी महाराज सावध झाले. त्याने डोळे उघडले, गळ्यातील साप काढून फेकून दिला. मुलाला विचारले, का रडतोस? त्यावर त्याने दिलेल्या शापासहित सर्व वृत्तांत ऋषींना सांगितला. ऋषींना खूप राग आला. मुलाला म्हणाले, अरे हे तू काय केले? एवढ्या किरकोळ अपराधाबद्दल तू राजाला देहदंडाची शिक्षा दिलीस. तुझी बुद्धी परिपक्व नाही, तुला सामर्थ्य आहे पण संयम नाही. इतके बोलून ते गप्प झाले. ईश्वराची क्षमा मागितली व एका शिष्याला राजाकडे पाठवले. त्याला ऋषिकुमारांनी दिलेल्या शापाचा वृत्तांत सांगितला. अश्वस्थामाने गर्भात असताना ब्रह्मास्त्र सोडले तेव्हा कृष्ण होते. त्यांनी शस्त्राने शस्त्राला शह दिला व गर्भात गदा फिरवत परीक्षिताचे रक्षण केले. आता शब्दरूपी शापाला शह कसा द्यायचा? भागवत रूपी कृष्ण परमात्मा म्हणजे शब्दरूपी असलेली वाङ्मयीन मूर्ती, या मूर्तीनेच परीक्षिताला मुक्ती दिली. म्हणून आपण भागवताची आरती करताना म्हणतो, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मनपूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. इकडे राजा घरी आला. त्याने मुकुट डोळ्यावरून बाजूला काढताच त्याला पश्चाताप झाला. माझ्या हातून फार मोठी चूक झाली, भयंकर पाप झाले, माझी मती अशी भ्रष्ट झाली. ऋषीमुनींना हार तुले नेणारा, त्यांना वंदन करणारा मी माझ्या हातून काय घडले? तो पश्चाताप करत असताना शमीक ऋषींच्या मुलांनी शाप दिला हे कळले व 7व्या दिवशी मृत्यू होणार म्हणजे केलेल्या कर्माचे फळ मिळाले असे म्हणून त्याला वैराग्य प्राप्त झाले. त्याने मुलाला जन्मेजयाला राज्याभिषेक करून राज्य त्याच्या स्वाधीन केले व राजा गंगेच्या तीरावर आला. त्याने अन्न पाण्याचा त्याग करून प्रायश्चित घ्यायचे ठरवले. जेव्हा मोठमोठ्या ऋषींनी ही बातमी कळली तेव्हा ते सारे त्या ठिकाणी आले. त्या ऋषीमुनींना परीक्षिताने विचारले, मला 7 दिवसात मृत्यू येणार आहे, ज्याचा मृत्यू जवळ आला आहे अशा माणसाने काय करावे हे मला सांगा. 7 दिवसात मोक्ष कशाने मिळेल? मोक्षाचे साधन कोणते? 7 काय श्रवण करावे? ध्यानधारणा कशाची करावी? कशाचे चिंतन करावे? कोणती सेवा करावी? कोणते सत्कर्म करावे याचे मला मार्गदर्शन करा. मोठमोठे ऋषी पण काहीच बोलायला तयार नाही. इतक्या शुकाचार्य महाराज भागवत आज्ञेवरून त्या ठिकाणी येऊन पोहोचले. राजांचं पूर्व सुकृत आणि अनेक जन्माचं पुण्य फळाला आलं आणि आपणहून शुकाचार्य तेथे आले. परीक्षिताने त्याचे पूजन केले. त्यांना वंदन करून प्रश्न विचारला, मृत्यूजवळ आलेल्या माणसाने काय केले पाहिजे? सर्व धर्माचे मर्म जाणणाऱ्या शुकाचार्यांनी म्हटले, सर्व शक्तिमान असा श्रीकृष्ण भगवंताचे लीलेचे निष्ठेने श्रवण, कीर्तन व स्मरण करा. सर्वात मोठी भीती मृत्यूची आहे, पण ती सर्व भीती दूर होण्यासाठी भगवान श्रीहरींच्या लीला श्रवण करून त्याचं स्मरण केलं पाहिजे. हेच शास्त्राचं सार आहे. कारण मृत्यू कुठे दूर नव्हे तर तो सतत आपल्या जवळच असतो.
पण आपल्याला त्याचे विस्मरण होते. म्हणून सतत ईश्वराचे स्मरण करावे म्हणजे मोक्ष मिळेल. त्यानंतर शुकाचार्यांनी ध्यानविधी भगवंताच्या विराट स्वरूपाचे वर्णन, सृष्टीचे वर्णन केले. विदुर मैत्रेय संवाद सांगून परमेश्वराने ब्रह्मदेवामार्फत सृष्टीचा विस्तार केला हेही सांगितले. सृष्टीची उत्पत्ती व तिचा विस्तार कसा झाला. सृष्टीच्या पूर्वी हे संपूर्ण विश्व पाण्यामध्ये बुडालेले होते. फक्त एकमात्र श्रीनारायण शेषशय्येवर निद्राधीन झालेले होते. फार मोठ्या कालावधीनंतर भगवंताच्या नाभीतून निघालेल्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी चोहीकडे पाहिले तर फक्त पाणीच पाणी. त्यांना चारही दिशांना चार मुखे उत्पन्न होती. त्यांना कोणतेच लोक दिसले नाही, फक्त तप तप असे शब्द ऐकू आले. भगवंतांनी सांगितले, ब्रह्मदेवा तू तप कर आणि सृष्टी रचनेला सुरुवात कर. भगवान नारायण अंतर्धान पावल्यानंतर ब्रह्मदेवाने आपला देह आणि मन यापासून 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाने भगवंताचे ध्यान केले. ध्यानाने पवित्र असलेल्या मनापासून सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे 4 कुमार निर्माण केले. जन्मतःच ते वैराग्य वृत्तीचे, मोक्ष धर्मात आसक्त, वसुदेव परायण असल्यामुळे त्यांनी पितेची आज्ञा मानली नाही, प्रजा उत्पन्न झाली नाही. ब्रह्मदेवाला आपली अवज्ञा झाल्याचे वाटून राग आला. क्रोधाचा उद्रेक होऊन भ्रुकुटीच्या द्वारे तो क्रोध एका पुत्ररूपाने बाहेर पडला. तो पुत्र निळा व तांबूस रंगाचा होता. ब्रह्मदेवाचे निळे डोळे क्रोधाने तांबूस झाले म्हणून त्याचे नाव रुद्र. त्याने उग्र व तापट स्वभावाची प्रजा उत्पन्न केली. ब्रह्मदेवाने त्या रुद्रास सावरले व सांगितले, आता अशा उग्र प्रजा उत्पन्न न करता तू तप कर. तो तपासाठी वनात गेला. त्यानंतर सत्वगुणात्मक शक्तीने युक्त असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या अवयवापासून पुढील पुत्र प्राप्त झाले. ब्रह्मदेवाच्या मांडीपासून नारद, अंगुष्ठापासून तक्ष, प्राणापासून वसिष्ठ, त्वचेपासून भृगु, हातापासून क्रतू, नाभीपासून पुलह, कानापासून पुलत्स्य, मुखापासून अंगिरा, डोळ्यांपासून अत्री, मनापासून मरीची, उजव्या स्तनापासून धर्म, छायेपासून कर्दम. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या मनापासून व देहापासून उत्पन्न झालेले ऋषीमुनी म्हणावे त्या प्रमाणात झपाट्याने प्रजा उत्पन्न करत नव्हते. पण तेजस्वी असलेल्या ऋषींपासून म्हणावी तशी सृष्टीची वाढ होत नाही. याचा विचार करताना ब्रह्मदेवाच्या देहाची स्त्री पुरुष अशी 2 रूपे झाली, मनु आणि शतरूपा. मनु शतरूपा नामक दाम्पत्यांनी मैथुन धर्माच्या योगाने प्रजा वाढवली. मनुला शतरूपा नामक स्त्रीपासून 2 पुत्र व 3 कन्या निर्माण होते. उत्तानपाद व प्रियव्रत मुलांची नावे, तर आकृती, देवहूती व प्रसूती ही कन्यांची नावे. आकृतीचा विवाह ऋषींबरोबर, देवहूतीचा विवाह कर्दम ऋषींबरोबर व प्रसूती नामक कन्येचा विवाह दक्षाबरोबर झाला. या कन्यांच्या व पुत्रांच्या संततीने सर्व जगत भरून गेले. तो इथूनच वराह अवतार कथाही आपण पाहू. इत्याभिध्यायतो नासा विव राहत्स हसानध वराहतोको निराद गागुष्ट परिणामक. स्वयंभुव म्हणून ब्रह्मदेवास विनंती केली की हे प्रभू, आपल्या या भगवंताच्या आज्ञेप्रमाणे आम्ही योग्य प्रजा उत्पन्न करीत आहोत, पण या ठिकाणी मला व या सर्व प्रजाजनांना राहण्यास जागा नाही. सर्व प्राणीमात्राचे निवासस्थान असणारी पृथ्वी अगाध रसातळाला बुडाली आहे. म्हणून ती पृथ्वी पाण्यातून वर काढावी लागेल. पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला वर कसे काढावे हा ब्रह्मदेव विचार करत असताना त्यांना शिंका येता शिंकेसह नासिकेतून अंगुष्ठ मात्र आकार असलेले एक वराहाचे पिल्लू बाहेर आहे. पिल्लू या क्षणात अत्यंत आश्चर्यकारक रीतीने हत्ती एवढे मोठे झाले. त्याने पृथ्वीचा सुगावा घेत घेत पाण्यात प्रवेश केला. आता तो देह पर्वतासारखा वज्रमय भासू लागला. त्याने पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला आपल्या दाढेच्या सहाय्याने उचलून रसातळातून वर काढण्याचा प्रयत्न केला. वराह भगवान व हिरण्याक्ष नामक दैत्यात युद्ध झाले. त्याने वराह भगवंताने हिरण्याक्ष ठार मारले. पृथ्वीला वर काढून तिची स्थापना केली. पृथ्वीच्या उद्धारार्थ वराह अवतार धारण करणाऱ्या श्रीहरीस नमस्कार असो. बोला वराह भगवान की जय. कश्यप ऋषींनी दितीपासून दानव तर अदितीपासून देव तयार झाले. एकदा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी दिती कामातूर झाली. तिने कश्यप ऋषींजवळ कामसुखाच्या उपभोगाची इच्छा प्रकट केली.
कामाने मोहित झालेल्या आपल्या भार्येला कश्यपांनी 2 घटिका धीर धरण्यास सांगितले. संध्याकाळ टाळण्यासाठी तिचे सांत्वन करीत कश्यप ऋषी म्हणाले, थोडा संयम जर ही वेळ राक्षस वगैरे फिरण्याची असून अत्यंत भयंकर आहे. त्यावेळी शंकराचे अनुचर व शंकर सर्वत्र फिरत असतात. ते त्या अपराध्याला क्षमा करणार नाहीत. तरीही ती ऐकेना. शेवटी कश्यपांच्या मनाविरुद्ध तिची इच्छा पूर्ण करावी लागली. शेवटी कश्यप ऋषी दितीस म्हणाले, हे अवध्रे, कामाचे नियमन न करण्याच्या दोषामुळे व संध्याकाळची वेळ समागमास अमंगल असल्याने माझ्या आज्ञेचा तू भंग केलास व साक्षात महादेवाचा अपमान केलास. तुला दुष्ट प्रवृत्तीचे सर्वांना त्रास देणारे 2 पुत्र होते. तेव्हा दितीला कळले की आपल्याला 2 दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस पुत्र होणार. तेव्हा ती घाबरली. तिला पश्चाताप झाला. तेव्हा कश्यप ऋषी म्हणाले, तुझे पुत्र अधम असले तरी तुझा नातू मात्र श्रीमद भगवत भक्तच होईल. त्यांची पवित्र कीर्ती भगवंताच्या कीर्तीप्रमाणे लोक करतील. हेच 2 पुत्र म्हणजे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप राक्षस होय. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनानंद, सनातन व सनतकुमार 4ही बंधू लोकांबद्दल आसक्तीचा त्याग करून आकाश मार्गाने भ्रमण करीत असत. एकदा ते भगवान विष्णूच्या वैकुंठ नगरीत गेले. भगवत दर्शनाच्या लालसेने त्यांनी 6 तटाचे दरवाजे ओलांडून ते 7व्या दरवाजाजवळ आले. तेथे त्यांना हातास गदा धारण करून उभे असलेले जय विजय 2 द्वारपाल दृष्टीस पडले. ते 4ही कुमार महान तत्वज्ञानी भागवत भक्त होते. ब्रह्मदेवाच्या सृष्टीतील ते सर्वात ज्येष्ठ, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध असून केवळ 5 वर्षाच्या बालकासारखे दिसत. त्यांना दिगंबर अवस्थेत पाहून त्या द्वारपालांनी त्यांना तुच्छ समजून काठीने अडवले. आपल्या प्रभूच्या दर्शनात विघ्न आणल्यामुळे त्यांना राग आला. ते म्हणाले, भगवंताच्या संगतीत सदैव राहणारे तुम्ही भगवंतासारखे समदर्शी असायला पाहिजे. मग तुम्ही एवढे विषम स्वभावाचे कसे? भगवत भक्तांना भगवत दर्शनात आडकाठी आणणारे तुम्ही वैकुंठास राहण्यास अपात्र आहात. करिता तुम्ही पृथ्वी तलावर मृत्यूलोकात राक्षस योनीत भाऊभाऊ म्हणून 3 जन्म घ्या. जय विजय द्वारपाल भयभीत झाले. त्यांनी सनकादिकांची क्षमा मागितली. त्यांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा त्या ऋषींनी उशाप दिला की तुम्हाला मुक्त करण्यासाठी भगवंत भूतलावर जन्म घेतले. सत्ययुगात हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू, हिरण्याक्षाला ठार करण्यासाठी भगवंतांनी वराह अवतार घेतला, तर हिरण्यकश्यपूला ठार करण्यासाठी नरसिंह अवतार घेतला आणि या दोघांचा उद्धार केला. पुढे त्रेतायुगात रावण व कुंभकर्ण या दोघांना ठार करण्यासाठी भगवंत श्री रामाने अवतार घेतला. द्वापर युगात जय विजयाचा शिशुपाल व दंतवक्र यांना ठार मारण्यासाठी भगवंताने श्रीकृष्ण अवतार घेतला. अशा प्रकारे या हिरण्याक्षाचा भगवान श्रीहरींनी वराह अवतार घेऊन नाश केला आहे. असं हे दिव्य चरित्र मैत्रेयींनी विदुरजींना सांगितले. याचं जर श्रद्धेनं श्रवण केलं तर सर्व काही पातकांचा पापांचा नाश होतो. असा हा प्रथम दिवसीय पवित्र कथा भाग येथे समाप्त होत आहे. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकल परस्मै नारायणाति समर्पयामि. श्री भागवताची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर आपण प्रसाद घेऊया. आणि आजच्या पहिल्या दिवशीचं भागवताचं जे वाचन आहे ते वाचन या ठिकाणी इथे संपूर्ण होईल. आपण घरातल्या सगळ्या 2-3 मंडळींनी आपण या आरती सगळ्यांनी म्हणायची आहे. जय जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता. जय जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले
या हरिचरिता आरती करी तू भगवंता जय 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 श्री भागवता आरती करी तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ साधु रस जे सोजोळ आत्मा राम मुनी सकळ सेऊनी झाले जन सुफळ पहा पर्वणी आली अवनी ही अगहरिणी भवजल तरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता जय 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 श्री भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता दाता आरती करू श्री भगवंता जय 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 श्री भागवता आरती करे तुझ भगवंता गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चित्त लोक सुखळे संत द्विजकुळे सेवुनी रमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता जय 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 श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा जनुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती कर तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मनन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माता आरती कर तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ भगवंता आरती कर तुझ भगवंता